डिसिजन माझ्याकडे. आई कच्चा चिवडा मी बनवतो, सासूबाई दोन करणार. दोन काम आहे. हा. एक कच्चा चिवडा आणि एक आवरण. आहे मी आवडत नाही यार. तू चेतनला सांग आवरायला. ते कसं काय मंडळी? वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग असणार आहे आज किचन मध्ये आता काय असणार आहे? ऑब्विसली कुकिंग Cooking ब्लॉग vlog. असणार आहे. तर आज आम्ही कुकिंग दोघंच नाही करणार आहे, कारण आज खूप आम्ही दोघं एकमेकांच्या हातचं खाऊन थोडं पकलेलो आहे. म्हणून आम्ही आता एक स्पेशल मी असं नाही म्हटलं. मी शिवाच्या हाताने खाऊन नाही पकलोय. मला आता हे खूप जास्त आवडतं जेव्हा पण ही कुक करते तेव्हा. पण तू मी पकली असणार ना पकली आहे. माझा कच्चा चिवडा खाऊन. पकली आहे ना? आज नाही भेटणार. Done. तर आज आम्ही एक हेड शेफ बोलवलेले आहे, जे आम्हाला मदत करणार आहे आमच्या कुकिंग मध्ये. तर चला त्या हेड शेफला आम्ही आता बोलूया, त्याचं स्वागत करूया. तर वेलकम बॅक. Welcome back. Welcome. टू आवर मम्मी. हेड शेफ. आज आम्ही बनवणार आहोत उत्तप्पम, येस, जो माझे फेवरेट आहे आणि मम्मी बनवणार आहे. येस, आम्ही असं म्हटलं काहीतरी बनवूया, काहीतरी. आम्ही आज संडे होता, म्हटलं आज ब्लॉग बनवूया. तर आम्ही जास्त काही नाही, आज हेच बनवणार होतो उत्तप्पा. तर म्हटलं का नाही, मम्मी पण आहे तर आम्ही Yes. ब्लॉग काढून घेऊया, म्हणून आम्ही ब्लॉग काढतोय. तर मम्मी कामं नाही करणार आहे. मम्मी तू कामं नाही करणार आहे, तुम्ही आम्हाला सांगणार आहे की काय काय करायचं. इट जस्ट तू इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि आम्ही दोघं ते कांदे कापून द्या शिवानी, कांदे कापून दे. तू जस्ट ऑर्डर सोडायची, ऑर्डर सोड की बाबा हा तुम्ही आता हे करायचं, तर आम्ही ते करणार. हे नाही चालणार, हे नाही चालणार. काय? मला माहिती आहे काय म्हटलं, मला माहिती आहे. यांनी म्हटलं असेल की सगळं तुम्ही शिवानीला सांगा करायला. म्हटलं नाही म्हटलं मग काय म्हटलं, काय सांगू तुला? तू काय सांगू? तुला काय सांगू? अरे यार तुम्ही टीमअप नव्हा करू. हो इकडे, टीमअप थोडी नाही करले. हो इकडे इकडे हो, तू माझ्या मम्मीच्या दूर हो. काय तरी यांचं टीमअप होत आहे गाईज, माहिती नाही का, पण ठीक आहे. मी स्क्रीनच्या बाहेर जाईल ना, दिसणारच नाही. आणि इथे पण दिसतं चेतन. ठीक आहे, राम तिथे. 0.5 राहा तिथे मग राहा. मग तुम्ही नाही दिसणार. ठीक आहे, मला आम्ही काय, मी राहणार. तर ठीक आहे, चला गाईज, विदाऊट एनी डिले चेतनला इग्नोर करा तुम्ही. याच्यामध्ये तो जास्त ओव्हर तर पहिलं काम मला असं वाटते शिवानीला मी सांगते ना, मी सांगते. हे सगळं तुमच्या दोघांची प्लॅनिंगच ही आहे, मला माहिती आहे. तुमच्या दोघांची प्लॅनिंगच ही आहे की सगळ्या कामं शिकायला सांगायचं. असं प्लॅनिंगच नाही आहे. असं प्लॅनिंगच नाही, पण पहिलं काम तुला द्यायला पाहिजे हा, ना. असं आहे. तुझा मान ठेवायला पाहिजे. मान- माहिती आहे दोघांचं आहे हे घे, म्हणून. कांदा बारीक कर. कांदा बारीक कर, एवढा नाही मम्मी, अजून 2-3 सांगून द्या. बारीक घे. आपल्याला उत्तप्पमला किती लागणार? ठीक आहे, तर आता मला इन्स्ट्रक्शन्स आहेत की 4 कांदे चिरायचे. तर 4 कांदे चिरूया. तोपर्यंत चेतनला टमाटर काय- किती घेऊ? टमाटर किती लागले? चिवडा किती लागणार? तर हे पण सांग, मला असं वाटतंय की एकच पाहिजे. एकच पाहिजे. हेडशेफनी म्हटलंय एक तर एक. एक तरी, नो डाऊट, नो क्वेश्चन, नो. आणि हिरवी मिरची घ्या. सगळं आणून द्या. शिवानी चिकनात ए सगळं आनंद शिवानी चिरणार. मला हेडशेफने जे म्हटलं ते अरे सगळं आणून यार, द्या. शिवानी चिरणार शिव. मी आरामात चिरते. चिरा किती तास लावतो लावू द्या, ब्लॉग मोठा होणार. मला सांगते काय, मला. एकदम आरामात, एकदम सूत्र काढत आहे मी. अन्न मी टाकत असते. अन्न मी नाही होऊ शकत मम्मी. तू फक्त इन्स्ट्रक्शन देणार आहे आम्हाला दोघांना. बस. ते नाही, दोनच पाहिजे. बाकी कसली तर पाहिजे? गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगून देते की आम्ही चेतनसाठी उत्तप्पम करतो आहे, चेतन आणि मम्मीसाठी. मी नाही खाणार आहे उत्तप्पम, कारण की जास्त बॅटर नाही उत्तप्पमचा. तर मम्मीला चेतनचा हातचा कच्चा चिवडा खूप जास्त आवडतो. आणि मम्मी कालच आली आहे, डोळ्यातून पाणी येत आहे. हेडशेफनी म्हटलं नाही पुसायला, मी नाही पुसणार. डोळ्यात पाणी येत आहे. दे मी कापतो. आणि इकडे नाही, हेडशेफनी मला सांगितलं मीच करणार. हे पण तिला सांगायचं का की मी करू? जाऊ दे, मी करून टाकतो. करा. आता टाइम इथेच कापू ना. तर टाइम आपला वाचला पाहिजे, म्हणून मी शिवानीला हेल्प करतोय. मी पण थोडी कापी असते. नाही मग तुम्ही आराम करा ना. बरोबर ना? टमाटर की छोटे पाहिजे अजून? बापरे. मम्मी तुम्ही खरं सांगा, शिवानीपेक्षा चांगलं मला कापता येते. मम्मी खरं सांग. खरं सांगा मम्मी खरं सांग. नाही, दोघांनाही कापता येते. सवय आहे दोघांना. सगळ्यात कठीण काम मला दिलेलं आहे मम्मी. तू मला तर कधी कधी वाटतं तू माझीच मम्मी आहे का. सगळ्यात चेतनची मम्मी आहे. सगळ्यात सोपं काम तुला दिलंय. तू एकच आयटम कापत आहे, मी 2 आयटम वापरायचे. कांदा कापत आहे मी, तो किती हार्ड आहे. मला सांगते, मला असं वाटतंय
की माझी मम्मी आल्यावर मला सासू सारखं फील होते आणि माझी सासू आल्यावर मला माझ्या मम्मी सारखं फील होते. आणि मला कोणी राहिलं तरी माझ्या मम्मी सारखंच फील होते. फक्त शिवानी एकटी राहिली की मला मग सासू सारखं फील होते. एकदम बरोबर. एकदम बरोबर. आई ग सासू राहून सगळं करून घेत. असं सगळं करून घेते माझ्याकडनं. काय का ओके डन. आता काय करायचं? सांबार कापायचं. तर उत्तप्पाचं जे बॅटर आहे एक वेळ दाखवून देतो मी. हे बॅटर आहे आमच्याकडे आणि याच्यामध्ये आता मम्मी टमाटर टाकत आहे. मिरची टाकली पाहिजे. मिरची टाकली पहिले. हे लोक कढीपत्ता मला टाकते का? किती कांदा चिरायला लावत आहे. अजून 2 बाकी आहे. व्हेरी गुड शिव व्हेरी गुड. तर हे काम कोण करणार आता? आता काम नाही तुम्हीच करून घ्या. आई सासू काम आहे तुम्हीच करून घ्या म्हणजे मला वाटलं सगळं मम्मी hard- म्हणेल की शिवानीला देऊन द्या. सगळं हार्ड तुम्हाला सांगतोय. शिवानी हार्ड काम करताय ना, सोपं काम तुम्ही करा. नशीब लागतं अशी सासू भेटायला. सासू नाही मम्मी भेटायला मग. पण तुझी तर सासूच आहे ना इन जनरल. नशीब लागतं नशीब समजलं का एवढी चांगली सासू भेटायला. बरोबर, ते सासू तर कम बरोबर. मम्मी. ते तर आहे. माझ्या मम्मीच्या हात नाही राहत. बिचारीला असं बरोबर. वाटतं की मी हे करायला पाहिजे मी ते करायला पाहिजे. मम्मी तुला 1-2-3 क्वेश्चन विचारते मी. ठीक आहे सांग सगळ्यात जास्त काम कोण करतं? लवकर सांग. माझ्या हातात चाकू आहे लक्षात ठेव. घरात काय हो चेतनराव. काय चाकूची धमक्या तू? सगळ्यात समजदार कोण आहे आमच्या दोघांपैकी सांग. ऑब्विसली आई विचार करून सांग तू. सगळं चेतनचं नाव नाही. दोघंही समजतात. मम्मी नाही. चिटिंग आहे. नाही नाही हे एकमेकांना cheating समजून नाही घेत का तुम्ही? आहे. एकमेकाला समजतो पण समजदार कोण आहे? तेच ना, दोघं एकमेकाला समजून घेता म्हणजे दोघंही समजदार आहे ना. बरोबर आहे बाबूचं बरोबर आहे. मम्मी सांग सगळ्यात जास्त छान स्वयंपाक कोण करतं? ते तर शिवानी करते. सगळ्यात सुंदर कोण दिसतं सांग. हे बघ आमच्या दोघांचं तोंड बघ. दोघं पण सुंदर कोण दिसतं दोघं सांग. सुंदर. नाही आई, एक सांगायचं. नाही एक कसं कोरियन ग्लास की नाही गाईज माझी तर कॉम्प्युटर नाही आहे. दोघंही सुंदर दिसते म्हणतात. झाले आहे माझे कांदे झालेले आहे आता. गावाचे तर कांदे. बॅटर मध्ये कोथिंबीर गेलेले आहे, मिरची गेलेले आहे आणि टमाटर गेलेले आहे आता आणि याच्यानंतर कांदे किती टाकायचे बस. बस. मम्मीचा काही सेपरेट डब्बा आहे कारण की आमच्याकडे अंडे वगैरे कधी कधी चिकन पण बनतं तर मम्मीला अजिबात चालत नाही म्हणून मम्मीनी एक स्पेशल मसाला बॉक्स मसाला बॉक्स ठेवलाय त्यात तिच्यासाठी की ती कॉस्टिंग जेव्हा पण 50,000. येतं. कॉस्टिंग 50,000. आणि खूप महाग आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की ह्याच्यामधलं काहीच जायचं नाही माहितीये लिटरली मम्मी खायचं नाही बघून खायचं नाही घ्यायचं नाही जायचं नाही म्हणजे काही जायचं यूज नाही. नाही करू शकलो पाहिजे. लिटरली मम्मी आल्यावर चेक करते की माझं यूज केलं का. एवढं टाका थोडा. गाईस मीठ तर तिखट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, हळद टाकली आहे थोडीशी आणि आणि जिरं. जिरा टाकलेलं आहे. आता याला प्रॉपर असं फिरवायचं. ओके आम्ही उत्तप्पम बनवतोय तर कन्सिस्टन्सी बघा. हेडशेफने सांगितलं आम्हाला एवढं तर आम्ही असं बनवलंय प्रॉपर. याच्यामध्ये सगळं मिक्स झालेलं आहे आता तवा तवा आणा. तवा आम्ही हा घेतलेला आहे अमेझॉन वरनं बोललेला आहे. हा तवा खूप सही आहे, नॉनस्टिकी आहे. हाच आम्ही डोसासाठी वगैरे युज करतो. खूप बढिया तवा आहे. थोडासा महाग आहे लाईक 1600 तव्याची पर्यंत. तवा खूपच बढिया आहे. तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. 1 नंबर तवा आहे. आम्हाला सोसायटीमध्ये किती जणांनी मागितलं. आणि आता हे डोसे टाकणार आहे शिवानी. डोसा अरे! उत्तप्पम. उत्तप्पा. दोन- शिवानी टाकणार आहे. नाही हे मला काय म्हणतात, रिश्वत देण्याचा प्रयत्न चालू शॉपिंगची रिश्वत दिली का तुम्हाला? हा पण नको. शॉपिंगची ती रिश्वत दिली असेल कारण की शिवानीला शॉपिंग आवडते त्याच्यामुळे जास्ती शॉपिंग मम्मीला आवडते. मम्मी लिटरली पुण्याला आली मम्मी- शॉपिंग साठी. मला हा प्रकार बिलकुल जमत नाही उत्तप्प्याचा. हे बघ. असं असं थोडं घे असं टाक बघा. हा. ठीक आहे. थांब गरम झाला का पहिले पाहू दे. काय टाक म्हणजे गरम झाला की नाही बघ पहिले म्हणते. पाहू दे. असं बघतात ना मग असं नाही झालं. तर पहिला आता उत्तप्पम शिवानी मॅडम आमचे तुझी अलग हो रहा है. तू नाही घेऊ शकत मम्मी. पहिला उत्तप्पम झालेला काही थोडस याला असं होऊ द्यायचं. तर होतपर्यंत शिव तुला आताच ऍक्च्युली आमची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी शिवानी Yes. 3 वर्ष झाले भया एंगेजमेंटला. मम्मी हो. 3 वर्ष. म्हणजे फीलच नाही झालं की आपल्याला 3 वर्ष झाले. मला असं वाटतं ह्याला कालच तर भेटली होती. हा, 3 वर्ष. literally.
खूप म्हणजे यार मला लिटरली आठवते इतकं टेन्शन आलं होतं मला. आणि स्पेशली आमच्या दोघांची अरेंज मॅरेज आहे आणि लोकांना विश्वासच होत नाही की आमची अरेंज मॅरेज आहे. मम्मी कोणालाच विश्वास होत नाही, कारण की आम्ही एक तर दोघं छोटे छोटे दिसतो आणि त्याच्यामध्ये एवढं क्यूट दिसतो. तर विश्वासच नाही होत. बट यार खूप मी तुम्हाला सांगते इतकं टेन्शन आलेलं मला जेव्हा अरेंज मॅरेज साठी मम्मी पप्पा दाखवत होते पोरं. खूप जास्त टेन्शन आलेलं. किती पोरं बघितलं माझ्या आधी? बायोडा वगैरे तर बघितलं असेल ना? बायोडाटा तर खूप आले होते, खूप आले. खूप आले होते. अमेरिकेतले आले होते, बाहेर आले, फोन पण आले ना. फोन पण आलेले, सगळे आलेले. बट लिटरली मला मी ज्याही पोराला बघितलं मला इतकी भीती वाटायची की बाबा हा कसा असेल, कारण की मुलाची लाईफ चेंज नाही होत लग्नानंतर, मुलीची पूर्ण लाईफ चेंज होऊन जातं. मग मुलीनंतर फक्त पोरगा असे राहत, लग्न झाल्यावर त्याची मम्मी पप्पा म्हणजे सासू सासरे पण राहतात, फॅमिली राहते. आणि मी अशी होते की मी इथे IT मध्ये जॉब करायची, माझं लाईफस्टाईल वेगळं होतं, आमच्याकडचं लाईफस्टाईल वेगळं होतं. चेतन म्हणजे कुठला मुलगा जर येतो तर त्याचं लाईफस्टाईल वेगळं होतं, वेगळं असतं. तर मग ते दोघांचं मॅच होणं ना, तर मी असे पण केसेस बघितले आहे की मुलीला जॉब सोडावा लागतो लग्नानंतर आणि मग खूप ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. तर घरामध्ये म्हणजे असं एकदम ताण हे असतं, भांडणं वगैरे होतात. तर त्याची मला खूप भीती वाटायची की बाबा कसं होणार, काय होणार. आणि एक तर अरेंज मॅरेज मध्ये असा मुलगा मिळणं ते अशक्यच वाटत होतं मला. बट लिटरली मला चेतन सारखा मुलगा भेटला आहे. मी तर खरंच खूप लकी आहे, खूप मी जास्त पण खूप lucky लकी आहे. आहे, मला शिवण्यासारखी बायको भेटली. ठीक आहे, माहिती पाहिजे. पाहायचंच नाही. आताच करते, आता तर टाकलं. ओके ओके. आपण कमी करते काय विश्वाला. अच्छा, पावर जास्त ठेवायची ना. आई आपण किती मुलं बघायचो ग लिटरली? 5-6 मुलं 5-6. 5-6 मी लिटरली मुलं बघायचो अरेंज मॅरेज मध्ये. आणि मम्मी पप्पा पण यायचे की बाबा भेट एकदा बोलून बघ, एकदा भेटून बघ, सगळेच पॅरेंट्स म्हणतात हो ना. बट लिटरली मला असं वाटायचं की एका भेटीमध्ये आपण कसं ओळखणार, टेन्शन की येत असणार रे तुला. खूप टेन्शन येत होतं की एका भेटीमध्ये तुला बघायचं आहे की ह्याच्यासोबत आपण पूर्ण आयुष्य जगू शकू की नाही जगू शकू. मला लिटरली म्हणजे इतकं खूप व्हायचं. मला असं वाटत होतं की यार एका मीटिंग मध्ये कसं काय मुलीसोबत भेटणार आणि तिला डिसाईड करणार की शी इज द वन. लिटरली आम्हाला तर पोराचं तरी ठीक असतं गाईस, पोराचं तरी ठीक हा, ते आहे. असतं. पोराचं पूर्ण लाईफ चेंज नाही, पोरीचं पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते. करेक्ट. तुम्हाला सांगते इतकं टेन्शन यायचं. प्रत्येक पोराचं फोटो बायोडाटा आला की आम्हाला टेन्शन की, आणि सगळ्यात जास्त मम्मी पप्पांना टेन्शन की आता हे पोरगी हो म्हणणार की नाही म्हणणार. आणि मी प्रत्येक मोस्टली नाहीच म्हणायची, कारण की मला असं म्हणजे खूप भीती वाटायची. आणि मला जसा पोरगा पाहिजे होता जसं दिसून बघून तो मिळायचाच नाही. मग मम्मीने मला सजेस्ट केलं की आपण म्हटलं पंडितजीला दाखवू आणि कुठे आणि ऍस्ट्रो टॉकला वगैरे वगैरे बोलू. कारण की तेव्हा आम्हाला लिटरली असं झालेलं की चांगले रिश्ते येत नाहीये आणि आले तरी काय ते कन्वर्ट नाही होत होते आणि वगैरे. तिला पसंत नाही पडत होते ना पोरं, त्याच्यामुळे म्हटलं पंडितजीला आपण दाखवून देऊ. आणि मला आठवते की आम्ही कोणते पंडितजी होते इथे, रुद्रा पंडितजी होते. त्यांच्यासोबत आम्ही बोललो ना ऍस्ट्रो टॉकर. आणि त्यांनी मला माझी बर्थ ऑफ डेट आणि नेम विचारली होती. बर्थ ऑफ डेट नाही, डेट ऑफ बर्थ. सॉरी, डेट ऑफ बर्थ. बर्थ विचारली. सो त्यांनी मला डेट ऑफ बर्थ आणि माझं जन्मनाव विचारलेलं. आणि लिटरली त्यांनी मला सांगितलं होतं की तुझी अरेंज मॅरेजच होणार आहे. बट मला असं वाटलं की माझी लव्ह मॅरेज होणार गाईज. बट त्यांनी सांगितलं की नाही, ते तुझी ते अरेंज मॅरेजच होणार. आणि मग आफ्टर म्हणजे त्यांच्यासोबत आम्ही वगैरे बोललो. आणि मग जसे दिवस गेले मी विसरून गेली की बाबा हा असं काही बोलणं वगैरे झालं होतं. कारण की इट्स लाईक की हा ठीक आहे आपण बोललो वगैरे, मे बी होईल मे बी नाही, माहिती नाही. मग आफ्टर आय थिंक 15 दिवसानंतर की 8 दिवसानंतर आम्हाला चेतनचा रिश्ता आला, चेतनचा बायोडाटा आला. म्हणजे चेतनचा मला प्रोफाईल दिसला. मग मी माझ्या मम्मी पप्पांना दाखवलं. पण लिटरली त्याचा प्रोफाईल बघितला मला असं वाटलं भाई किती परफेक्ट, एवढा परफेक्ट पोरगा आहे लाईफ मध्ये. म्हणजे आतापर्यंत जे पण मी पोरं बघितलं ते बिलकुल असेच वाटतं मला, नॉट गुड वगैरे, ओके. बट जेव्हा चेतनला बघितलं मी भाई हा सर्व गुण संपन्न पोरगा कसा दिसला मला माझ्या फीडवर आफ्टर दॅट इन्सिडेंट. मग त्याच्यानंतर आमचं डिस्कशन वगैरे झालं. हा, मग आम्ही भेटलो वगैरे. आणि मग मम्मी पप्पांना वगैरे सांगितलं, मम्मी पप्पांना वगैरे बायोडाटा आम्ही शेअर केला. बट गाईस तुम्हाला सांगते आमच्याकडे कुंडली बघतात, ठीक आहे. बट जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम बघितली तेव्हा आमची कुंडली मॅच नव्हती झाली, लिटरली व्यवस्थित गुण नव्हते जुळत. बट नंतर आम्ही सेकंड टाइम बघितली. फर्स्ट टाइम म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की यांनी एका महाराजकडे बघितली, त्या महाराजांनी सांगितलं की गुण जुळत नाहीये. मग मम्मीचंच डोकं होतं, जसं मम्मीने फर्स्ट टाइम सांगितलं शिवानीला की तू ऍस्ट्रोडॉकला जाऊन विचार, त्याच्यावर वगैरे बोल, डाऊट्स वगैरे क्लिअर कर. तसंच मम्मीने सजेस्ट केलं की
एकच का आपण दुसऱ्यांना पण दाखवून बघू ना. मग त्यांनी आम्हाला सांगितलं व्यवस्थित की अरे एवढे एवढे गुण मिळत आहे, दिस इज अ गुड मॅच वगैरे वगैरे. आणि तसं पण मला त्यांनी म्हणजे मला हेच होतं की हा अरेंज मॅरेज सांग, म्हणजे एक असतं ना कोणीतरी सांगते की हा तुझी अरेंज मॅरेजच होणार आणि मग इतका परफेक्ट पोरगा भेटणार. आणि मी याच्यासोबत पहिले कन्व्हर्सेशन केलेलं पण असं नाही की डायरेक्ट भेट दिसल्या मी मम्मी पप्पांना सांगितलं. मी पहिले स्वतः वगैरे बोलली. म्हणजे आमचं असं होतं की आम्ही डायरेक्ट कुंडलीवरच नाही गेलो, आम्ही पहिले आमचं भेटलो, म्हणजे आम्हाला त्यांच्यासोबत बोललो कम्पॅटेबल आहो की नाही, आम्ही राहून कसं वाटते ते बेसिकली बघितलं, आणि भेटून कसं वाटतं ते त्याच्यानंतर एका बघितलं. मम्मीवाल्या महाराजांना दाखवलं तर ते बोलले होते की कुंडली नाही जुळत. आणि मग नंतर आम्ही म्हटलं यार आम्ही बोललो वगैरे सगळं वाईट तर होत्या मॅच. मग ऍस्ट्रोटॉकला विचारलं आम्ही परत, आणि मग ते आम्हाला बोलले की नाही तुमचे गुण जुळत आहे, आमचे जन्मनावानी गुण जास्त जुळत होते. म्हणून आम्ही पत्रिकेमध्ये पण आमचं जन्मनावच टाकलं होतं. जे चाललं ते चाललं. म्हटलं हा ठीक आहे जन्मनाव, पण आम्हाला लग्न एकमेकांसोबतच करायचं होतं. आणि लिटरली तो डिसिजन माझ्या लाईफचा बेस्ट डिसिजन आहे गाईज, बेस्ट डिसिजन. माझ्या पण. आणि मम्मी आमच्या पण मम्मीने ऍक्च्युली सजेस्ट केलं म्हणून ते सगळं झालंय. आणि माझ्याकडे असं कुंडली वगैरे काही प्रॉब्लेम नव्हता, म्हणजे माझ्याकडे तर चेक पण नाही केले ऍक्च्युली. ऍट द एंड जो होता है अच्छे केले होत आहे, जे होतं म्हणजे लिटरली वी आर द बेस्ट एक्झाम्पल की जो होता है अच्छे के लिए होता है. आम्ही तर मानतो या गोष्टींमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की मॅरेज हा तुमच्या लाईफचा खूप इम्पॉर्टंट डिसिजन आहे. कारण की तो जर चुकला ना मग त्याच्यानंतर कसं तुम्ही युटर्न नाही घेऊ शकत, आणि घेऊ शकतो तो खूप मेसी युटर्न आहे. तर तो नको असा वाटतो, कारण की त्यानंतर मग ते भांडणं आणि कचकच आणि मग ते सेपरेशन ते तर नकोच होतं. तर म्हणून मी जो डिसिजन घेतला म्हणजे ऍस्ट्रोटॉक सोबत बोलायचा आणि त्यांचं डिसिजन म्हणजे त्यांनी जे सजेस्ट केलं ते सगळं करायचं, तर तो माझ्या लाईफचा बेस्ट डिसिजन होता. तर मी हे सजेस्ट करेल की तुम्ही जर मॅरेजसाठी बघत आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत आहे तर तुम्ही नक्की ऍस्ट्रोटॉकवर जा आणि एकदा त्यांना विचारा. ते काही नाही, तुम्हाला जस्ट डेट ऑफ बर्थ विचारतात आणि तुम्ही चॅट करू शकता. आणि पहिली चॅट ही फ्री असतं गाईज, तर देअर इज नो हार्म. आमचं एक लाईव्ह एक्झाम्पल आहे, बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्हाला आमची केमिस्ट्री बघून दिसतात. तर येस वी विल डेफिनेटली. मला असं म्हणायचं की तुम्ही जर या सगळ्या याच्यावर विश्वास करता तर एकदा ट्राय करायला काही हरकत नाहीये. यांनी काही लॉस नाही होत आणि इम्पॉर्टंट डिसिजन आहे. तर त्याच्यामुळे मम्मी म्हणतात नाही मला नाही करायचं आहे. आणि ते जमलं नाही ना डाळ टाकलेली. चेतन ऑलमोस्ट चेतनने खूप घाण हे टाकलेलं आहे, तुम्हाला दिसत तेव्हा असेल मम्मी तर. फोन उचलायला गेली होती, हेडसेटचा इश्यू झाला. मम्मी तू नाही करू शकत. करू दे हे खराब झालंय मम्मी. नाही कर. अरे यार तसाच पलटू शकतो. व्हॉट इज दिस? मग काही चॅलेंज करून फायदाच नाही याची. चॅलेंज कुठे आहे? बघ काय होतं काहीच जमलं ना? नव्हतं. जमलं. माझा पण जमलाय. चला चला, आता मम्मीसाठी आम्ही कच्चा चिवडा करणार आहोत. तर गाईज आता आम्ही एक मिनिट. आणि मम्मा तू नाही करू शकत. तर आता मम्मी हे सगळं झालंय, आता कच्चा चिवडा आम्ही तुम्हाला दाखवलेलंच आहे गाईज. तर हे सगळं ठीक आहे. तर आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन की आता आपण हे सगळं केलं, हे सगळं साफ करून जातात. आता जर तू माझं नाव घेतलं, हे बघ इकडे बघ माझ्या डोळ्यामध्ये डोळे नाही का भाई तू का नाही करणार? नाही. तर हे मी सगळं कच्चा चिवडा मग तूच कच्चा चिवडा बनव. कच्चा चिवडा. अरे कच्चा चिवडा बनवायला काय लागतं? अच्छा मग काय असं बनवायला बनव ना मग. त्या डिसिजन माझ्याकडे. आई कच्चा चिवडा मी बनवतो, साफसफाई दोन करेल. दोन काम आहे, हा. एक कच्चा चिवडा आणि एक आवरण. आहे मी आवडत नाही यार. तू चेतन सांग आवरायला. ते कशी कच्चा चिवडा बनवते? बनवते, बरोबर शिवानी आहे. आवडते. राईट शिवानी आवडते. राईट. एक नंबर झालं. बरोबर आहे. तुम्ही दोघं ना मी तुम्हाला ऑफ कॅमेरा बघणार. आता नाही तर आता बघणार. शिवानी सगळं आवडेल, त्यानंतर आम्ही आता ब्लॉग एंड करू इथेच. हा. तर असा होता हा रेसिपी, तुम्हाला समजलं असेल. आमच्या गप्पा गोष्टी आम्ही केल्या ते पण हा तुम्हाला असं एकदम समजलं असेल. रॅन्डम ब्लॉग होता. आम्ही म्हटलं की आज काहीतरी बनवूया आणि मम्मी आहे तर मम्मी आम्हाला हे करणार. आणि मला वाटलं की चेतनला सगळ्यात जास्त काम मिळणार, सगळ्यात जास्त काम मला मिळालंय. आय एम व्हेरी सॅड, पण ठीक आहे चला आता सगळं आवडते. आणि मी पटापट कच्चा चिवडा बनवतो. तर आय होप की तुम्हाला वी होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असणार. आणि मम्मी आहे तर आम्ही अजून ट्राय करू की अजून ब्लॉग काढू. म्हणजे मम्मी आमचं काहीतरी आम्हाला चॅलेंज देत आहे वगैरे असं काहीतरी माझ्या डोक्यात आहे. तर बघू, आता तर काही ठरवलं नाहीये. बट येस नक्की हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा. मम्मीला बोल. हा मम्मी. लाईक करा, हाईप करा. तू मम्मी पूर्ण ब्लॉग तिथेच उभी राहून केलेला आहे माहितीये का? तिथेच अशी उभी राहून तू इथे या आता. मी मेन आहे ते इथंच उभं राहिलं तुम्हाला. सगळ्यांना सांग. सगळ्या जण लाईक करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. खूप सारे आणि comment सगळे आवर्जून पहा. चलो बाय बाय. चलो guys.